ध्यानं तज्ञैः निरुच्यते। म्हणजे बुद्धीचं जिकडं बल म्हणजे सामर्थ्य लागतं त्याला म्हणायचं ध्यान। मग ते ध्यान कसं आहे? यथार्थम अभिसंधानात अपध्यानम अतो अन्यथा। यथार्थ जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं स्वतःला जाणलं तर ते ध्यान झालं यथार्थ ध्यान, आणि जसं वस्तूचं स्वरूप नाही तसं जाणलं तर ते काय झालं अपध्यान। म्हणजे जे अन्य प्रकाराने जाणतं अन्यथा जाणतं त्याला म्हणायचं अपध्यान। मग ध्यान म्हणजेच काय लक्षात घ्यायचं? ध्यान म्हणजे ज्ञान। अगदी सोपं जर आपण लक्षात घ्यायचं असेल, आता मी ह्या पुस्तकाला जाणण्यासाठी ज्ञानोपयोग लावला, म्हणजे माझा जो उपयोग परवस्तूकडे लावला तर ते कोणतं ध्यान झालं? अपध्यान। मी त्यांनी दोनच कॅटेगरी केली आहे, की सध्यान आणि अपध्यान। जेवढं अनुभूतीचं आहे तेवढं सध्यान, आणि अनुभूती सोडून जे सगळं आपण करतो ते सगळं अपध्यान। मग अनुभूतीची कमी दृढता त्याला म्हटलं धर्मध्यान, आणि अनुभूतीची जास्त दृढता त्याला म्हटलं शुक्ल ध्यान। म्हणजे आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की आर्त रौद्र ध्यान ध्यान आहे, पण ते मोक्ष मार्गात उपयोगी नाही, म्हणून ते इथं ध्यान म्हणून मोजलेलं नाही मोक्ष मार्गाच्या प्रकरणामध्ये। म्हणजे ह्यातनं आता लक्षात काय आलं की आर्त रौद्र ध्यानामध्ये सुद्धा ज्ञानाची पर्याय आहे, परंतु ती कशी आहे? पराला विषय करून आहे, आणि जी पराला विषय करून असते ती शांतीला कारण नसते, म्हणून ती आपल्याला प्रयोजनभूत नाही। आणि स्वतःला विषय करून जेवढं जाणतो तेवढं सम्यक ध्यान आहे। म्हणून काय सांगितलं? यथार्थम अभिसंधानात। यथा अर्थ जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं अभिसंधान म्हणजे आपण स्वतःकडे उपयोग जोडला तर ते काय झालं? सम्यक ध्यान। आणि परवस्तूमध्ये एकत्व बुद्धी केली तर ते ध्यान काय झालं? मिथ्या ध्यान झालं। म्हणून जे जे ध्यान आहे ते ज्ञान आहे, पण जे जे ज्ञान आहे ते ध्यान म्हणता येत नाही, कारण ध्यान कथांचित सविकल्प पण असतं आणि कथांचित निर्विकल्प पण असतं। पण जे जे ध्यान आहे ते ज्ञानाला सोडून नाही, म्हणून धी बलायुक्त वृत्तीत्वाने काय सांगितलं? ज्ञानाची पर्याय म्हणजे ध्यान आहे। मग अशा रीतीने ध्यान ज्ञानातनं का सांगितलं न्यायग्रंथांमध्ये, श्लोक वार्तिकमध्ये वगैरे? तर त्यामध्ये त्यांचं प्रयोजन हे आहे की ध्यानाचं जर ज्ञानाच्या मुखाने आपण निर्णय करू लागलो तर व्यवस्थित निर्णय होतो, कारण ज्ञानामध्येच प्रमाण प्रामाण्य व्यवस्था आहे। मी विषय टेबलाला केला आणि म्हटलं मी ब्लॅकबोर्डच जाणलं, तर विषय जसा आहे तसं जाणलं नाही तर माझं ज्ञान चुकलं। म्हणजेच प्रमाण प्रामाण्य व्यवस्था कुठं असते? की प्रमाण आणि प्रामाण्याची व्यवस्था इथे असते। तर आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे? वंदना, तर प्रमाण प्रामाण्याची व्यवस्था ज्ञानामध्येच असते। तर ज्ञानामध्ये जी व्यवस्था आहे ती जर लक्षात आली तर आपण काय करू शकतो? व्यवस्थित निर्णय करू शकतो। आणि जर आपल्याला ज्ञानाचा निर्णय करायचा विचारच माहीत नसेल, प्रोसिजरच माहीत नसेल तर आपण व्यवस्थित ध्यान करू शकत नाही। म्हणून यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा आहे की ज्ञानामध्ये प्रमाण प्रामाण्य व्यवस्था। प्रमाण प्रामाण्य तर माहीत असेल ना, प्रमाण म्हणजे ज्ञान आणि प्रामाण्य म्हणजे ज्ञानाचा खरेपणा। तर प्रमाण आणि प्रामाण्य हे कसं असतं? जसा विषय आहे तसं जाणलं तर ते ज्ञान खरं, आणि जसा विषय नाही तसं जाणलं तर ते ज्ञान खोटं। मग आता आपण काय म्हणतो? आत्म्याला विषय करायचं आणि विचार काय करतो? मी आत्म्याला विषय करून जाणलं, मला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य व्हावं, पण निर्णय करताना काय गडबड केली? नयात्मक साधन वापरलं तरी सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य होणार नाही। प्रमाणात्मक साधन असेल तरच अनुभूती घेऊ शकतो। आणि आत्म्याला घेतलं विषय करून, पण कसा घेतला? आत्मा अंश रूपाने घेतला। तर अंश रूपाने आत्मा घेतला तरी अनुभूती होणार नाही। म्हणजे ह्यातलं सगळं लक्षात घ्यायचं आहे की अंशिक ज्ञान केलं तरी चुकलं, आणि जर आपण एक एक गुणभेद घेतले, ज्ञान गुण मला असं न म्हणता एक ज्ञान गुण माझ्यात आहे, एक दर्शन गुण माझ्यात आहे, भेदोपचाराचा विषय केला तरी अनुभूती होणार नाही। म्हणून ज्ञानवाला असं जर अखंड धर्मीय अनुभूतीचा विषय असेल तर अनुभूती होते। म्हणून स्वतःला जाणताना प्रमाण प्रामाण्य व्यवस्था ज्ञानामध्ये आहे, म्हणून ध्यान ही ज्ञानाची पर्याय म्हणून काय केलं?
निर्णय करायला सोपं केलं. म्हणून जे जे ध्यान ते ते ज्ञान अशी एकतर्फी व्याप्ती बसते. पण जे जे ज्ञान ते ते ध्यान म्हणू शकत नाही. कारण ज्ञान कसं असतं, निर्विकल्प पण असतं आणि सविकल्प पण असतं. मग ध्यानाची आपल्याला का गरज आहे? आज आपल्याला पंचम कालामध्ये ध्यान होत नाही असं खूप जण म्हणतात. पण आज गरज का आहे? तर टेन्शनलेस होण्यासाठी, अतिंद्रिय आनंदाच्या प्राप्तीसाठी ध्यानच अमोघ उपाय आहे. ध्यान सोडून आपण दुसरं काहीही करायला गेलो तर आपल्याला शांती मिळणार नाही. आणि ज्ञान पुस्तक वाचून येतं की आतून येतं? आतून येतं. आणि जितका आपण व्यग्र असतो तितका क्षयक्षम कमी झाला म्हणतो ना, ती वस्तू सापडत नाही. मग घरात जरा शांत बसा बरं, तुम्हाला आठवतं. म्हणजे काय झालं की शांत झालं की ज्ञानाचा क्षयक्षम काय झाला, वाढला. शांतीने क्षयक्षम वाढला आणि ती वस्तू आपली आपल्यालाच आठवली. म्हणजे व्यग्रतेत मी अग्र, व्यग्र विशेषाच्या विषयाला अग्र म्हणजे मुख्य करून जाणलं तर तिथं काय झालं, क्षयक्षम कमी झाला. आणि एक अग्र म्हणजे खूप वेळ असं बसलो हातावर हात ठेवून तर आपलं ध्यान छान झालं असा अर्थ नाही. झाडं हजारो वर्ष एका ठिकाणी उभी आहे म्हणून ते स्थिर आहे म्हणून ध्यान सम्यक आहे असं बाहेरच्या शरीराच्या स्थिरतेवर प्रामाण्य अवलंबून नाही. एकाग्र, एक आत्म्याला अग्र म्हणजे मुख्य करून जाणलं. मग ते एका सेकंदाचा 10वा भाग इतक्या छोट्या क्षणासाठी सुद्धा आपण स्वतःला विषय करून जाणलं तरी आपलं ते ध्यान कसं आहे, एकाग्र. किती अंतर्मुहूर्त छोटा असतो. त्या खांबाकडे लक्ष गेलं, परत जिन्वाणीकडे गेलं, परत खांबाकडे लक्ष गेलं, किती अंतर्मुहूर्त झाले, 3 झाले. म्हणजे इतका छोटा अंतर्मुहूर्त आहे. अवली म्हणजे छोटा अंतर्मुहूर्त. पेटलेल्या उदबत्तीचं वलय पाहायला जेवढा वेळ लागला त्याला म्हणायचं एक अवली. किंवा असं केलं तरी सुद्धा काय झालं, एक अवली. किंवा एक पुस्तक आहे तर ग्रंथ की व्यामृत शतक का काहीतरी, तर त्याच्यामध्ये त्यांनी कसं दिलंय, आरशावर उडदाचा दाणा ठेवलाय आणि तो घरंगळून जायला जेवढा वेळ लागला त्याला म्हणायचं एक अंतर्मुहूर्त. मग अशा रीती इतका छोटा वेळ जरी आपण स्वतःला जाणण्यासाठी दिला तरी सुद्धा त्यात असंख्यात पर्याय शुद्ध झाल्या. असंख्यात म्हणजे अनकाउंटेबल, मोजता येत नाही इतक्या पर्याय. मग एवढ्या छोट्या क्षणासाठी जरी स्वतःला विषय करून जाणलं तरी आपलं ते ध्यान एकाग्र ध्यान झालं. म्हणून ध्यान हे कसं आहे आता लक्षात घ्यायचं, ज्ञानाची पर्याय आहे. मग ज्ञानाची पर्याय म्हटल्यावर आपण जाणण्याचा विषय बाहेरचा ठेवला तर अपध्यान झालं आणि जाणण्याचा विषय निज कारण परमात्मा ठेवला तर काय झालं, सम्यक ध्यान झालं. म्हणून यातनं आपल्याला बोध घ्यायचा आहे की जर योग्य ध्यान करायचं असेल तर सतत स्वतःचा विषय निवडायचा. आणि जर आपण बाहेरचा विषय निवडला तर आत्ताही आपल्याला दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे. म्हणून जीवनात दुःख नको असेल तर स्वतःचा कारण परमात्मा जो निश्चयाने राखून दिलेला आहे तो कारण परमात्मा विषय झाला. जाणणारी मती श्रुताची प्रमाणात्मक पर्याय साधन झाली आणि फळ काय मिळणार, अतींद्रिय आनंद. म्हणजे इतकं सोपं आहे. जसं आता मी हा कशाला जाणलं, टेबलाला जाणलं, टेबलाला विषय केलं, ज्ञान टेबलाचं झालं, फळ मिळालं विषमता, कारण परकीय विषय. पण त्याच्याऐवजी मी कारण परमात्म्याला विषय केला आणि हा मी चिदानंद म्हणून स्वतःच्या पर्यायामध्ये निर्णय केला तर आत्ताच अतींद्रिय आनंदाला प्राप्त होतो, वेगळा क्षण नाही. म्हणून महापुराणमध्ये त्यांनी किती भेद केले की यथार्थम अभिसंधानात, यथार्थ म्हणजे जसा विषय आहे तसा जर अभिसंधान म्हणजे आपला उपयोग लावला तर ते आपलं सम्यक ध्यान झालं. आणि अपध्यानम अतो अन्यता, आणि अपध्यान म्हणजे अप म्हणजे दूर गेलो, स्वतःला जाणण्यापासून दूर गेलो तर त्याला म्हणायचं अपध्यान. मग आता ध्यानाची 2 कॅटेगरी केली. आता परत आता त्याला सूत्रामध्ये कसं येतं, प्रशस्त ध्यान आणि अप्रशस्त ध्यान. जेवढं स्वभावाला जाणण्याचं ध्यान आहे ते प्रशस्त ध्यान आहे आणि जेवढं विभावाचं सगळं विकल्प चाललंय ते सगळं अप्रशस्त ध्यान आहे. मग आता प्रशस्त ध्यानाचे 2 भेद केले, कोणते, धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान. आणि अप्रशस्त ध्यानाचे 2 भेद केले, अर्थ ध्यान आणि रौद्र ध्यान. मग अर्थ रौद्र ध्यान शिकायचं का आधी,
चालूच आहे रोज, ते काय वेगळं शिकायची गरज नाही. आर्त म्हणजे पीडा आणि रौद्र म्हणजे मौज. म्हणजे आर्त ध्यानामध्ये थोडीशी पीडा आहे आणि रौद्र ध्यानामध्ये मौज आहे. मौज म्हणजे माहित आहे ना, मा ओज. ओज म्हणजे आत्म्याचं तेज, मा म्हणजे जिथे हीनतेला प्राप्त होतं ते मौज. आणि मौजचा दुसरा अर्थ आत्म्याचं ओज म्हणजे तेज, मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी. मग ज्ञानलक्ष्मीचं तेज जिथं प्रगट होतं ती मौज. म्हणजे धर्मध्यान शुक्ल ध्यानाला पण मौज म्हणू शकतो, परंतु तो अर्थ स्वभावाला विषय करून असेल तर उपयोगी आहे आणि बाहेरच्या विषयांना विषय करून जाणत असेल तर तिथं काय झालं, आत्म्याचं तेज हीनतेला प्राप्त झालं. मग यातनं आपल्याला काय लक्षात येतं की अनादिकालापासून आर्त रौद्र ध्यानाचा अभ्यास आहे. निगोदी जीवाला सुद्धा ध्यानाचा अभ्यास आहे. अभ्यास नाही असं नाहीये, अभ्यास तर आहे, पण विषय फक्त चुकला म्हणून संसार वाढला. मग आता काय लक्षात घ्यायचं, आर्त ध्यानाचे 4 भेद. इष्टाचा संयोग व्हावा, अनिष्टाचा वियोग व्हावा. ही वेदना बरी करण्यासाठी कुठला डॉक्टर गाठायचं, कसं औषध घ्यायचं, काय केलं पाहिजे, सतत चिंता डोक्यात. वेदना दूर करण्यासाठी वेदनाजन्य झाला आणि मला ह्या क्रियेचं फळ असं मिळावं, निदान झालं. आणि बघा हे सगळे जे दुःखाचे प्रसंग आहेत ते कशामुळे होतात माहित आहे का? एक स्वतंत्र पुस्तक काढलेलं आहे निर्माल्याचं, वाचून काढा हे वर इथं कुणाला पाहिजे असेल तर त्यात त्यांनी खूप दिलेलं आहे. इष्टाचा वियोग वगैरे असं म्हणजे इच्छित कार्य सफल न होणं वगैरे का होतं, तर आपण कधीतरी कळत न कळत देवद्रव्य गुरुद्रव्य म्हणजे जे धर्मासाठी काढलेलं होतं द्रव्य ते वापरलेलं असतं. त्यामुळे त्याचं फळ म्हणून त्यांनी खूप दिलं. त्यात रोगांची प्राप्ती होणं, वांछित म्हणजे जे इच्छित असेल ते प्राप्त न होणं, म्हणजे अशा रीतीने किती आपल्याला त्याचा उदय आला तर मग कोणी सुद्धा वाचू शकत नाही. म्हणजे ह्यातनं आपल्या लक्षात काय घ्यायचं की एकदा जर आपण निर्माल्याचं सेवन केलं तर निर्माल्याचं सेवन केल्यानंतर घरातले सुद्धा कुणी आपल्याला त्यावेळेस सहाय्य करत नाहीत, बाहेरचे पंचायतीतले पण कुणी सहाय्य करत नाहीत. म्हणजे आपलं पाप आपल्यालाच भोगावं लागतं. म्हणजे आपण अनेक भावामध्ये आता काय काय करून आलो नसू. लहान मुलं देवळात गेलं की तिथलं खारीक खा, खोबरं खा करतात की नाही. म्हणजे कशाचं सेवन झालं, निर्माल्याचं सेवन झालं. त्याच्यानंतर पुष्कळ डिटेल दिले, संपूर्ण पुस्तिकाच तेवढ्यावर आहे. मग अशा पद्धतीने आपण जे जे केलेलं असतं त्याचं फळ म्हणून आपल्याला असं विचित्र भोगावं लागतं. म्हणून हे सगळं का झालं, इष्टाचा संयोग झाला, अनिष्टाचा वियोग झाला, तर देवशास्त्र गुरूंच्या विषयी अविनय केलेला असतो. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने केलेला असतो. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही की आपण म्हणतो मला हे पटत नाही. म्हणजे असा अविनय केला तरी त्याचं फळ काय झालं, आपणच आपल्या हाताने दुःख जवळ केलं. म्हणजेच आपल्या लक्षात काय घ्यायचंय की आपल्याला आधुनिक राहण्याची हौस लागली आणि त्या निमित्तात आपण काय करतो, कसंही वागतो. लौकिक लोक वागतात तसं वागतो आणि धर्माच्या ते कसं असतं नेमकं विरुद्ध असतात. त्यामुळं आपण त्या दुर्दशेला काय होतो, प्राप्त होतो. म्हणून जीवनात दुर्दशा येऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं, इष्टाच्या संयोगाविषयीचा सारखा विचार केला अर्थ ध्यान झाला. अर्थ म्हणजे पीडा. नंतर अनिष्टाचा वियोग व्हावा. काय सारखं रोज आपल्यावरच घटवतात ते अनिष्टच आहे, ह्याचा वियोग व्हावा. ह्याचा वियोग व्हावा म्हणजे काय झालं, काय भाव केला, आम्हाला आमची चंपी ऐकायला नको वाटते. म्हणजे गुरुच नको किंवा जिनवाणी आपली चुका सांगून देते म्हणजे जिनवाणी पण नको. हे सगळं आपण अज्ञानाने काय समजलो, अनिष्ट समजलो. तरी सुद्धा काय झालं, अर्थ ध्यानामध्ये प्राप्त झालो. त्याच्यानंतर सारखं ह्या रोगाला काय औषध आहे, कुठला डॉक्टर आहे, जो भेटेल त्याला विचारत बसतो. पण त्याच्यावरचा इलाज एवढाच आहे, प्रतिक्रमण. मी कुणाच्या तरी शरीरात असाच वात होऊन चंचलता निर्माण केली होती म्हणून आता माझ्या डोक्यात चंचलता झालेली आहे, माझाच दोष आहे, दुसऱ्याचा नाही, असा विचार करून प्रतिक्रमण केलं की औषध न खाता सुद्धा रोग बरा होऊ शकतो. फक्त मनपूर्वक आपल्या चुकीचा स्वीकार व्हायला पाहिजे. डोकं दुखायला लागलं, डोकं दुखायला की मी कधीतरी कुणाला अशी व्याधी होण्यामध्ये निमित्त पडलोय किंवा कुशास्त्र भजलो किंवा देवशास्त्र गुरूंचं वैयामुक्त केलं नाही,
औषधदान केलं नाही, सेवेचे भाव केले नाहीत, भोगाची रुची केली, मी भोगात राहिलो, दुसऱ्यांना पण भोगाचाच काय केला, उपदेश दिला, जे जे ह्या योग्य माझं पाप घडलं ते सगळं आता काय म्हणायचं, मिच्छामे दुःखडं. होतं का असं प्रतिक्रमण? फक्त म्हणत आपण डोकं दुखलं असं फक्त दिवसभर चिंतन करत बसतो, पण मी त्याच्या योग्य पाप केलाय, ते पाप माझं मिच्छा हो, त्याचं प्रायश्चित्त म्हणून 81 माळा किंवा काहीतरी नमोकार मंत्र लाखचं अनुष्ठान वगैरे असं काहीतरी करतो का आपण? फक्त म्हणत राहतो काय की मला वेदना आहे, मी ह्यातनं कसा बरा होणार. म्हणजेच फक्त आपण परत काय केलं, आर्त ध्यान केलं, त्याच्यानंतर निदानजन्य, मी एवढी पूजा केली, मला ह्याचं फळ असं मिळावं, आम्ही आता एवढी सेवा केली, आम्हाला ह्याचं फळ आता आज बाजारमध्ये जरा जास्त नफा व्हावा, असा विचार येतो की नाही? कधी येत नाही. काय सकाळी लवकर उठतो, इतकी सेवा करतो, आता मला ह्याचं फळ असं मिळावं, एवढा जर विचार आला तर निदानजन्य अर्थ ध्यान झालं. आणि कुणासाठी केली सेवा? नक्की का? तर मी माझा विकल्प शांत करण्यासाठी केलं, मी दुसऱ्यासाठी काही नाही. आता हे सगळं झाडून ठेवलं, सगळ्यांसाठी केलं की आपल्यासाठी केलं? तर माझा विकल्प शांत. आता बघा इथं एक 25 लोक आहे, दोघा जणांनाच विचार आला की स्वच्छ राहायला पाहिजे, त्यांनी स्वतः झाडलं आणि बाकी सगळ्यांना विचार आला नाही, त्यांनी काही केलं नाही. म्हणजेच कुणासाठी केलं? ते स्वतःच्या विचारांना शांत करण्यासाठी. मग म्हणाल बरं झालं, आम्हाला विकल्पच येत नाही, हे चांगलं आहे. मग विकल्प येत नाही तर कुठं बसलो आपण 8-8:30 पर्यंत घरातच टीव्ही समोर, म्हणजे अशुभात गेलं. उलट आपल्याला अशुभातनं बचाव होण्यासाठी तर ऐकनाची रक्षा वगैरे हे विकल्प यायलाच पाहिजे. आणि ते करता करता मी हे करणारा नाही, जाणणारा आहे. लगेच आतमध्ये स्वतःला जाणलं पण पाहिजे. परत विकल्पाच्या भूमिकेत बाहेरचं शुभभावात काय केलं, कार्य केलं, परत स्वतःला जाणलं. असं शुभ शुद्ध केलं तर आपण काय झालो, मार्गस्थ झालो. म्हणून यातनं लक्षात कसं घ्यायचंय की आपला विचार कुठेतरी केंद्रित होतोय, पण त्याला देवशास्त्र गुरुचा जर विषय मिळाला तर ते शुभभाव झाले. आणि मला त्रास होतोय, मला असं होतंय, मला तसं होतंय, मला झोप येते, मला अमकं झालं तमकं झालं, म्हणून आपण घरामध्ये विभावातच बसलो तर अशुभ भाव झाले, आणखीन गयबीते झालं. म्हणून आपल्याला कशी सवय लावायची, सारखं अंतर्मुहूर्तात उपयोग बदलतो. आणि आता म्हणजे बुद्ध्यांक वाढलाय, म्हणे वाढलाय का घटलाय तर ते तुम्ही ठरवा. पूर्वी तर लहान मुलांना पाटी सुद्धा लागायची ते शिकायला, आणि पावकी निमकी पाठ असायची. आणि आता पाठीवरचं ओझं एवढं वाढलंय, म्हणजे बुद्धी वाढली की घटलीये? घटलीये. आणि जर वाढलीये म्हणत असाल तर त्या वाढलेल्या बुद्धीचा कसा उपयोग करायचा आहे? अंतर्मुहूर्तात शुद्ध भाव, परत शुभात गेलो, परत लगेच आतमध्ये शुद्ध भाव, असं शुभ शुद्ध करू लागलो तर ह्या वाढलेल्या बुद्धीचा आपण काय केला? उपयोग केला. आणि आपण शुभातनं अशुभात जातो ना, अशुभातनं शुभात, सारखं आपल्याला ध्यान काय लागलेलं असतं, कसे जास्तीत जास्त पैसे मिळतील, दुसऱ्याच्या खिशातले माझ्या खिशात कसे येतील. म्हणजे कुठलं ध्यान चाललंय? आर्त ध्यान. आणि ते करताना न्याय अन्यायाचा विचार करत नाही, दुसऱ्याला दुःखून मिळवतो, म्हणजे रौद्र ध्यान पण सुरू झालंय. हिंसानंद, हिंसेत काय मानला? आनंद मानला. चोरी करण्यात आनंद मानला तर चौर्यानंद, परिग्रहात आनंद मानला तर परिग्रहानंद, आणि खोटं बोलण्यात आनंद मानला तर खुशानंद. चाललंय की नाही रौद्र ध्यान सतत. आणि जितकं दुसऱ्याची वस्तू मला मिळाली म्हणजे हडप करण्याचे भाव झाले, तर भावत्रय फलदर्शीमध्ये दिलाय, हडप करण्याच्या विचाराने पुढच्या भवात किंवा ह्या भवात दरिद्रतेला प्राप्त होतो. सुट्टीत माहेरी जाऊन आलो सगळे. आता मग तिथं गेल्यावर कसं असतं, आता ह्यावेळेस भावाकडनं 1000ची साडी घ्यायची आणि तो म्हणतो मला जरा तंगी आहे, 500ची देतो, परत थोड्या दिवसांनी 2000ची घे. पण आपल्याला भाव काय आहे? नाही, 1000चीच घेणार आता आणि घेऊनच जाणार, त्याशिवाय जाणार ना. म्हणजे हडप करण्याचा विचार केला तरी सुद्धा काय झालं, अंतराय कर्म बांधलं आणि दारिद्र्याचे निषेध बांधले. उलट आता परिणती कशी ठेवायची, 2 नेसायला आणि 2 जास्ती एक्स्ट्रा, 4 मध्ये खूप झालं. किती बघा 4 पेक्षा 40 का 400 एका ते काय जयललिताकडे किती हजार होत्या म्हणे,
का 7,000 काहीतरी अंक सांगितला होता कोणीतरी. हा, तर अशा रीतीने इतक्या ठेवल्या तरी त्यात काय आनंद गुण नाही. म्हणजे त्यातनं लक्षात घ्यायचंय की आपण परिग्रह संचयामध्ये अडकलो. समयसारमध्ये 207 वगैरे गाथामध्ये काय सांगितलं, बाहेरचा परिग्रह माझा नाही. परी म्हणजे चोहोभाग नाही, ग्रह म्हणजे ग्रहण करणं. मी माझ्या अनंत गुणांना ग्रहण करू शकतो, ह्याला म्हटलं परिग्रह. म्हणजे आता काय लक्षात आलं की परिग्रहानंद रौद्र ध्यान प्रत्येक क्षणी चाललंय. किती तोळे सोनं आहे प्रत्येकाकडं कोण सांगणार नाही. अहो मी काय काढून घेणार नाही, मला फक्त ऐकायचंय. किती तोळे प्रत्येकाकडे सोनं आहे? हा, 200 तोळे. सपोर्ट नाही, दुर्वाद नाही. असद्भुत व्यवहार न्यायाचा प्रश्न आहे, त्याला उत्तर पण असद्भुत व्यवहार न्याय द्यायचं. इथं काय मी तुमच्या रेट टाकणार नाही किंवा काय रात्री आठवड्यात नाही घेऊन द्यायला. मला फक्त इथं काय घडवायचं आहे की आपण किती रमलोय परिग्रहामध्ये. 25 तोळे, 50 तोळे, 100 तोळे. म्हणजे काय झालं की तेवढी 25 तोळे म्हणजे पृथ्वी काही जीवाची प्रेत गोळा केली आहेत आपण. कळलं का? काय गोळा केली आहे? पृथ्वी कायिक जीवाची प्रेत. आणि त्यात आपण काय मानू लागलोय? आनंद. म्हणजे हे परिग्रहानंद रौद्र ध्यान. आणि हे शरीर तसं जसं त्या भिंतीला कुठं कुठं काय ठोकायचं, मॉलपीस हडपायची, तसं शरीरात किती आता होल पडले. कानाला तर 3-4 प्रेत आले, अजून 10-20 नाही झाले ना कुणाच्या. बघतील जेवढी पण प्रगती, कुठलं तरी शिवून परत त्यात घालायचंच. म्हणजे हे काय चाललंय? परिग्रहानंद रौद्र ध्यान. म्हणजे किती परिणाम बिघडतात. आणि शरीर आपलं आहे का? शरीर म्हणजे काय सांगितलं होतं? लकडी का तमाशा, लाकडाचा खेळ आहे, आपल्या आत्मस्वरूपापासून अत्यंत भिन्न आहे. आणि असं असताना 24 तास ह्या लाकडाला सजवण्यासाठी सोलापूरला काय करतात माहिती आहे ना? त्या संक्रांतीमध्ये 7 काठ्या सजवतात. इतक्या सजवतात मोठ्या मोठ्या फुलांनी वगैरे, माळांनी. आणि त्याची मिरवणूक काढायची. देवाचं लग्न, सिद्धेश्वराचं लग्न त्या काठीशी लावायचं. आपण त्यांना हसतो, काही वेळेत म्हणतो. आणि आपण त्याच्यापेक्षा महावेळे. सिद्धेश्वर कोण आहे? सिद्ध ईश्वर, माझा कारण परमात्माच सिद्ध ईश्वर. आणि ही काठी. आणि ह्या देवाला काय करू लागलो? ह्या काठीशी झुंपू लागलो. आणि हे शरीर तर शेवटी एक दिवस काय आहे? मातीचा पिंड. म्हणजे बघा, नुसतं ऐकणं म्हणजे आपण एक मजा म्हणून वगैरे ऐकायचं नाहीये, तर यामध्ये आपण चिंतनशील होऊन ऐकायचंय. आलो, थोडं चेंज वाटलं, रिलॅक्स वाटलं म्हणून ऐकून गेलो, पण जीवनात जर आपल्या हरित क्रांती झाली नाही, विचारात परिग्रहाची हौस आहे, जावेजवळ एवढं आहे तर मला अजून एवढं वाढवायचंय, लोकांकडे एवढं आहे तर मला त्याच्या डबल माझ्या घरी ठेवायचंय. काय नाही लागत आपल्या घरी, रोज भाजी मिळते, फ्रीजची गरज नाहीये, तरी सुद्धा काय पाहिजे आपल्याला? 2 फ्रीज पाहिजे. का तर त्यांच्याकडे एक आहे तर आपल्याकडे डबल पाहिजे ना. आणि डबल असेल तर आपल्याला जास्त आनंद मिळाला का? उलट काय सांगितलंय मध्ये, कोणीतरी सांगितलं की फ्रीज उघडायचं आणि तोंड घालायचा, लगेच कॅन्सरला सुरुवात होते. आणि त्या फ्रीजचा एक स्वतंत्र लेख आहे, वर कोणाला पाहिजे असेल तर वाचून घ्या, की त्यात ठेवलेल्या वस्तू कशा आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. आपल्या शरीराचं जे तापमान आहे त्या तापमानासारखं ते तापमान राहत नाही. आणि त्यामुळं उलट काय झालं की अनारोग्याला सुरुवात झाली. मग झालं, सुरू झाले मुंबई पुन्हा सारखं हेलपाटे घालायचं आणि मग कसले इंजेक्शन टोचायचं, असा लोच करत नाही. पण असे केस सगळे काय होतात? जातात, चालतं. म्हणजे बघा तिथं तयारी आहे. पण इकडं धर्मामध्ये आता वैराग्य म्हणून सगळेजण लोच करा म्हटलं तर काय म्हणतो आपण? येड लागलंय का डोक्यात राग घालायला आम्हाला? म्हणजे कोण घालतं डोक्यात राग माहित आहे ना? ज्याला आत्म्याचं वेड लागलं तो डोक्यात राग घालतो. डोक्यात राग घालतो म्हणजे मुनी होतो. मग अशी डोक्यात राग घालू नका म्हणतात. जास्त जाऊ लागलो प्रवचनात तर घरातले काय म्हणतात? काय डोक्यात राग घालायचे का? म्हणजे ही फ्रेस का आली तर दीक्षा घ्यायची का? म्हणजे आपल्याला वाटतंय संसार करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे आणि दीक्षा घेणं हे वेडगळपणा. म्हणजे ज्याला शहाणं समजतो ते वेड आहे, ज्याला वेड समजतो ते शहाण आहे. हेच आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मिथ्यात्व केलेलं नाही. मिथ्यात्व, मिथ्या कल्पना. आणि मिथ्या कल्पना करूनच आपण काय केलं की हिंसेत आनंद मानला, हिंसानंद रौद्र ध्यान झालं.
त्याच्यानंतर परिग्रहात आनंद मानला परिग्रहानंद, चोरीत आनंद मानला चौर्यानंद, आणि खोटं बोलण्यात आनंद मानला वृषानंद. मग आता माहेरी जाऊन आल्यावर काय म्हणतो, तिथनं एकच साडी मिळाली होती पण 2 आणल्यात आणि पतिराजांनीच पैसे दिले होते, पण आता जावेला काय होईल सांगितलं तर राग येईल. 2 कशा काय तुझ्याजवळ, एककडनं घेतली म्हटल्यावर मला का घेतली नाही चिडेल, म्हणून काय म्हटलं आईने 2 साड्या दिल्या त्यावेळेस. चौर्यानंद झालं, वृषानंद झालं, परिग्रहानंद झालं आणि स्वभावात राहिलो नाही, खोटं बोलायचे परिणाम चुकीचे केले हिंसानंद झालं. म्हणजे एकामध्ये 4ही रौद्र ध्यान झालं. म्हणजे किती पटू होतो आपण रौद्र ध्यान करायला, कुशल आहोत की नाही. म्हणून हे अर्थ ध्यान रौद्र ध्यान तर अनादी कालापासून खूप केलंय. आता धर्म ध्यान करायचंय. धर्मे भवम धर्म्य ध्यानम. जे धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावात राहून जे आपण करतो ते धर्म्य ध्यान. मग वस्तूचा स्वभाव काय, जाणणं आणि पाहणं. मग आता जाणणं पाहणं एवढंच केलं तर ध्यानाची जीवनात सुरुवात झाली. पण जाणण्याबरोबर आपण काय करत असतो, ॲडिशनल जोडत असतो. हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, आणि असं ॲडिशनल जोडलं की नेयात परिणाम झाला की दुःखाला प्राप्त होतो. म्हणजे स्नेहार्थ परिणमन हे संसाराला कारण आहे. कसं चाललेलं असतं स्नेहार्थ परिणमन, जी व्यक्ती वस्तू समोर येते त्याच्याबद्दल चांगलं तरी म्हणायचं नाही तर वाईट तरी म्हणायचं, स्तुती तरी करायची किंवा निंदा तरी करायचं. हे सगळं काय आहे, स्नेहार्थ परिणमन. आणि ज्ञानाने ज्ञानात राहिलं, किती ज्ञान समोर आले तरी भेद विज्ञान करून स्वतःला जाणलं, ज्ञानार्थ परिणमन झालं तर आपण ह्या सगळ्या संकटातून आत्ताच सुटू शकतो, वेगळा क्षण नाही. म्हणून मी एक न्यायक भगवान आत्मा हे एवढं जाणलं तर धर्मध्यान सुरू झालं. मग धर्मध्यानाचे किती भेद सांगितले, 4 भेद घेतले की नाही. आज्ञा विषय, अपाय विषय, विपाक विषय आणि संस्थान विषय. आज्ञा विषय, आ म्हणजे चोहोबाजणे, ज्ञा म्हणजे जाणणं, स्वभावाला जाणणं, हे निश्चय नयाने आज्ञा विषय धर्मध्यान. आणि विकल्पाच्या भूमिकेत खरे देव खरे गुरु खरे शास्त्र जे सांगतात ते मला मान्य आहे. आहे का मान्य? खरे देव शास्त्र गुरु जे सांगतात ते मला पूर्ण मान्य आहे की अर्ध मान्य आहे की पाव मान्य आहे, किती मान्य आहे? जेवढं शक्य आहे तेवढं. जेवढं शक्य आहे तेवढं नाही. तर श्रद्धेमध्ये तर कसं असतं, पूर्णच मान्य आहे आणि मला चारित्र्यात पाळता येत नसेल ती गोष्ट वेगळी, पण मान्यता श्रद्धा तर कशी असणार, मला हेच मान्य आहे, असंच बरोबर आहे, मी करू शकत नाही, माझी कमजोरी आहे. परंतु मान्यता तर देवशास्त्र गुरु जे सांगतात ते मला मान्यच आहे. आपलं डोकं तिथं चालवायचं नाही. धर्माच्या बाबतीत जे काही असेल ते खरे देव खरे गुरु खरे शास्त्र सांगतात तेवढं. आणि जरा जरी आपण त्यामध्ये शंका घेतली तर शंकेचं फळ अनंत भवामध्ये अनंत दुःख भोगावं लागतं. म्हणून परीक्षा प्रधानी कुठपर्यंत राहायचं सांगितलंय, 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ निश्चयने व्यवहारने, त्याच्यानंतर काय आहे उपादान निमित्त व्यवस्था. जेवढं बेसिक आहे तिथं परीक्षा करायला सांगितलंय. परंतु सूक्ष्म तत्वाबद्दल परीक्षा करायला गेलो तर तिथं आपली बुद्धीच नाही तर आपण काय परीक्षा करणार आहे. काही आचार्य म्हणतात परमाणु गोल आहे आणि काही आचार्य म्हणतात बर्फी सारखा आहे. तर कुठलं मत खरं सांगा बरं. काही म्हणतात असा परमाणु गोल आहे, काही म्हणतात बर्फी सारखा षटकोनी आहे. 2 आचार्यांची 2 मत आहेत. आणि जिथं धौलाकार विल्सन स्वामी म्हणतात जिव्हा चाले तुम न सकदी, मी जीभ चालवू शकत नाही हे मत खरं आहे आणि हे मत खोटं आहे. पण वीरसेनांच्या पुढचे आम्ही म्हणतो हे खरं असं. म्हणजे आम्ही वीरसेनापेक्षा जास्त बुद्धिमान झालो का, म्हणजे आपली बुद्धी उलट कमी आहे म्हणून आपण असं काही पण उटपटांग बोलतो. पण वास्तविक पाहता तिथं आचार्य म्हणतात 2 आचार्यांची 2 मतं आहेत आणि जी आहे ती मी तुमच्या समोर मांडलेली आहे. खरं खोटं मला त्यात म्हणायला काही चान्स नाही. म्हणजे सूक्ष्म तत्वाबद्दल आज्ञा विषय मला भगवंतांनी सांगितलेलं, देवशास्त्र गुरूंनी सांगितलेलं मान्यच आहे असा विषय.
विशेष रूपाने चीच होती म्हणजे उपयोग लावणं म्हणजे विचार करणं. म्हणून निश्चयाने अनुभूती आज्ञा विषय आहे आणि विकल्पाच्या भूमिकेत मला हे मान्य म्हणणं हे व्यवहार नयाने आज्ञा विषय धर्म ध्यान झालं. नंतर विपाक विषय कसं असतं, ह्या अमुक कर्माचं फळ अमुक मिळतं. विपाक विशेष फलदान शक्ती. मग विशेष फलदान शक्तीचा विचार कसा केला की मला अशी पर्याय का मिळाली, तर मी पूर्वभवात असं कुकर्म केलेलं आहे. धन्यकुमारने पूर्वभवात निर्माल्याचं सेवन केलेलं आहे, तर तो जन्माला यायच्या आधीच गर्भात आला. घरात सगळी इस्टेट गेलेली, वडील पण स्वर्गवासी झाले, फक्त तो आणि आई राहिलेला आहे. आणि आता खायचं म्हणलं तरी पंचायत झाली आहे आणि आई दळण काढण करून कसं तरी पोट भरते दोघांचं. मग तो एक दिवस एका मनुष्याला म्हणतो, शेतकऱ्याला, की जरा तुझ्या शेतातले चणे तू सगळ्यांना देतो, मला पण दे. आणि तो म्हणतो, हा तर आपल्या मालकाचा मुलगा आहे, आपण चणे कशाला, भरपूर मोहरा देऊन एक मोहरांचा हंडा आणून ठेव. आणि त्याच्या हातात तो हंडा आला की त्याचे सगळे विस्तू झाले. आणि तो म्हणतो, तू सगळ्यांना चणे देतो मला विस्तू देतोस होय. तर तो म्हणतो की आता तुझ्या हाताने जेवढे चणे नेता येतील तेवढे तू ने, मी काही तुला देऊ शकत नाही. म्हणजे कशाचं फळ मिळालं, निर्माल्य सेवन. मग तसं आपण निर्माल्याचं सेवन करतो की नाही, सूक्ष्म दृष्टीने ध्यानाला बसतोय, ठरवलं आता मी अर्धा तास ध्यान करायचंय आणि त्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा घराचा विचार आला, मुलांचा विचार आला, पैशाचा विचार आला, तर ती पर्याय ध्यानासाठी दिलेली होती ती संसारासाठी वापरली. म्हणजे काय झालं, निर्माल्याचं सेवन केलं. म्हणजे बघा, जितकं सूक्ष्म चिंतन करू तितकं लक्षात येत आहे की आपण कसं चुकत असतो. स्वाध्यायाला आलो आणि स्वाध्यायाला येऊन काय विचार केला, कोण कसं आलाय, कोण कसं बसलाय, कोण किती जण येत आहे, सगळ्यांची टोकी मोजून काढली. म्हणजे आपलं लक्ष कुठं आहे, स्वाध्यायात नाहीये, येणाऱ्यांकडे लक्ष गेलं. तर हे सुद्धा काय झालं, स्वाध्यायासाठी एवढा वेळ देतो म्हटलं पण दिला सगळा परासाठी. निर्माल्य सेवन झालं. म्हणजे ठरवलं एक आणि केलं दुसरंच. पूजेला बसलोय आणि कोण येत आहे, कशी पूजा करताय, मंदिरात इकडं तिकडं बघतच पूजा सुरू आहे. आपण ते चढवलं द्रव्य पण स्वतःला जाणलं नाही, तरी तेवढा वेळ आपण देव पूजेसाठी जो देणार होतो त्याचाही आपण विभावासाठी उपयोग केला, तर हे निर्माल्य सेवन झालं. म्हणून एक कारण परमात्म्याशी एकनिष्ठ राहिलो तर हे सगळे विचार, खोटे विचार थांबले. म्हणून त्या धन्यकुमाराने कुकर्म केलं, त्याचं फळ असं मिळालं. हे विपाक विचय धर्मज्ञान व्यवहार नयाने आणि निश्चय नयाने. विपाक विचय धर्मज्ञान कशाला म्हटलं, स्वभावाला विषय केलं तर पर्यायामध्ये प्रॅक्टिकल लगेच असं झालं की अतिंद्रिय आनंद धो धो प्रगट झाला. विपाक विशेष रूपाने पर्यायामध्ये आपला आनंद भोगायला मिळाला, पक्व झालेला आनंद भोगायला मिळाला, तर हे विपाक विचय धर्मध्यान झालं. त्याच्यानंतर अपाय विचय. सगळे जीव दुःखी आहेत, ते दुःखातनं कसे सुटतील, अपाय विचय व्यवहार नयाने. आणि निश्चयाने माझा उपयोग असलं बाहेरचं जाणण्यासाठी जातो, त्यातनं सुटून मी स्वतःकडे कसा येईन आणि अनुभूती घेईन, आणि अनुभूती घेतली तर निश्चय नयाने अपाय विचय धर्मध्यान झालं. आणि संस्थान विचय चौथा प्रकार की त्रैलोक्याच्या रचनेचा विचार केला, संस्थान विचय व्यवहार नयाने धर्मध्यान झालं. आणि त्रैलोक्य ज्या ज्ञानात झळकतात अशा चिल लोकाला, चैतन्य लोकाला जाणलं तर काय झालं, संस्थान विचय धर्मध्यान. संस्थान सम्यक स्थान, माझा असंख्यात प्रदेशी आत्मबंगलाच माझं स्थान आहे, मी त्यातच राहायला पाहिजे म्हणून स्वतःकडे उपयोग लावला तर संस्थान विचय धर्मध्यान प्रगट झालं. पण आपला सारखा उपयोग कुठं असतो, बाहेरचे दंतफंद करायचं, ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं. आजपासून मनात विचार करायचा असेल तर तत्वाचाच विचार करेल, वचनाने बोलायचं असेल तर तत्वाचंच बोलेल. पुढे म्हणेल ह्याला वेळ लागलाय, सारखं सातत्व काहीतरी बडबडत बसतो, म्हणू दे, तरी सुद्धा आपण सोडायचं नाही, तत्वाचं बोलेल. काय नाही कृती करायची असेल तत्वाविषयी करेल.
म्हणून महाराजांनी एका ह्याच्यात काव्य लिहिलं होतं ना, लोक म्हणे वेडा याला त्याची पर्वा नाही मजला. मला लोक वेड म्हणतील तरी मला त्याची पर्वा नाही. म्हणजे जसं जादू नगरी से आया है कोई जादूगार, तसं आता आपल्या आत्मनगरीतनं आलेला कोण आहे? आत्मज्ञानी. आणि इतका आनंदात डुंबून गेला की त्याला ह्या संसाराचं महत्त्व संपलं. आपल्या बुद्धीमध्ये सतत कशाचं महत्त्व असतं? संसार, मुलं बाळ, नीट नेटकं व्हावं, त्यातनं वेळ मिळाला तर ध्यान करावं, वाचन करावं. पण आता बुद्धी काय झाली आपली? धर्मध्यानामध्ये लागली. आता म्हणतो प्रथम धर्म करेन, जमलं तर संसार करेन. बघा, असं जर आपण इतकंच ठरवलं तरी आपला अनादिकालापासून खोटे संस्कार जे आहार, भय, मैथून आणि परिग्रहाचे चालत आले होते ते काय झाले? संपले. मी माझ्या कारण परमात्म्याशीच एकनिष्ठ राहणार. हे सगळं बाहेरचं विश्व नेय आहे. मग नेयातनं माझ्यात काही येत नाही, माझ्यातनं नेयामध्ये जात नाही. म्हणून भजनामध्ये म्हटलंय की नाही, ज्ञानी के सहारे हो अनुभूति में आए हो, मेरे न्यायक प्रभुवर तुम बस एक सहारे हो. नेयों से ज्ञान नहीं, नेयों में ज्ञान नहीं, है नेय नेय में ही, न्यायक में नेय नहीं, है भिन्न भिन्न सत्ता, नहीं कोई किसी में नहीं, ज्ञानी के सहारे हो अनुभूति में आए हो. ज्ञान नाही, बाहेरच्या नेयातनं आपल्याला ज्ञान येत नाही. किती शक्ती कामाला लावल्या? अभाव अभाव शक्ती. जे बाहेरचं आपल्यात अभाव रूप आहे ते अभाव रूप आहे. त्यागोपादान शून्यत्व शक्ती. मी पराचं ग्रहणही करत नाही आणि पराचं त्यागही करत नाही. त्याच्यानंतर अगुलगुत्व गुण तर वॉचमनचं काम करतोय. मग नेयातून ज्ञान येत नाही, ज्ञानातून नेयात काही जात नाही. नेय ज्ञेयाने आहे आणि ज्ञान ज्ञानाने जाते. म्हणून यह ज्ञान का शीश महल, हा ज्ञानाचा शीश महल म्हणणं पण खूप स्थूलगत नाही, कारण काच सुद्धा पुद्गल आहे, पुद्गलाची उपमा देऊ शकत नाही. तर हा ज्ञानाचा महल जो आहे तोच आपल्याला शांतीला कारण आहे. तिकडं लक्ष दिलं तर शांती आहे, बाहेर लक्ष गेलं तर दुःख आहे. म्हणून जो स्वतःच्या वस्तू स्वभावात धर्मात राहतो तो धर्म ध्यान करून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. आणि विशेष स्थिरता झाली तर शुक्ल ध्यानाची प्राप्ती होते. ते शुक्ल ध्यानाचं नंतर पाहू. समय पाहुर विनमो सुत केवली हरिदम नमस्समय साराय स्वानुभूत्याचकासते यस्वाय महाय सर्वभावांतरचिते. पर्याय सांगितली ज्ञानाची पर्याय म्हणजेच सर्वस्य ध्यानस्य ज्ञानात्मकत्व प्रसिद्धे. हे सर्व ध्यान ज्ञानात्मक आहे असं प्रसिद्ध असल्यामुळे म्हटले आहे. म्हणजे त्यातनं काय लक्षात आलं की जे ध्यान आहे ते ज्ञान आहे. म्हणजेच एकतर्फी व्याप्ती बसवतो की ध्यान ही ज्ञानाची पर्याय. पण ज्ञान म्हणजे ध्यान असं म्हणता येते का ज्ञान सविकल्प पण असतं आणि निर्विकल्प पण असतं. मग त्यामध्ये काय पाहिलं होतं? धर्मध्यान. मग धर्मध्यानाचे 4 भेद पाहिले होते: आज्ञाविचय, अपायविचय, विपाकविचय, संस्थानविचय. मग हे 4 प्रकार कसे ध्यानाचे की अल्प स्थिरतेचे ह्यात सूचन आहे. आणि शुक्ल ध्यानामध्ये कसं असतं?
विशेष स्थिरता आहे. शुक्ल म्हणजेच विशेष त्याची शुद्धता झालेली आहे. जरी शुक्ल हा शब्द पांढऱ्यासाठी वापरला जातो, पांढऱ्या रंगासाठी, पण समजायचं काय त्यातनं की जिथं ज्ञानामध्ये स्वभावामध्ये विशेष रूपाने स्थिर झालं ते शुक्ल ध्यान. म्हणून आज पंचम कालात शुक्ल ध्यानाचा निषेध आहे, धर्मध्यानाचा निषेध नाही. म्हणजे धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव, वस्तूच्या स्वभावाला जाणून जे ध्यान होतं त्याला म्हटलं धर्म्य ध्यान, धर्मे भवम धर्म्य ध्यान. मग अशा रीतीने जे धर्म ध्यान आहे ते तर आज आपल्याला सहज होत आहे, पण सगळे काय करतात, धर्म करायला येतात आणि कुठपर्यंत धर्म पाहिजे म्हणतात, अशुभ सोडा आणि शुभ करा. पण शुभ भावाने पुण्य बंद होतं. शुभ पुण्यस्य अशुभ पापस्य. एवढे तत्वार सूत्राचे 2 सूत्र जरी नीट समजले तर संपूर्ण जिनवाणीचा सार समजतो की शुभ भावाने पुण्य बंद होतो आणि अशुभ भावाने पाप बंद होतो. आणि जेवढा शुद्ध भाव आहे म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आहे ते मोक्ष मार्ग आहे. म्हणून पहिलं सूत्र काय केलं तत्वार सूत्राचं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हाच मोक्षाचा मार्ग आहे. मग विचार किती प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे आहेत, शुभ विचार, अशुभ विचार आणि शुद्ध विचार. मग शुभाने पुण्य बंद होतो, अशुभाने पाप बंद होतो आणि रत्नत्रय शुद्ध भावच मोक्ष, मोक्ष मार्गाला कारण आहे. हे जर समजलं तर आपण शुभ भावाने संसारात आजपर्यंत फिरलो आणि आज शुभभावाने जर मोक्ष मार्ग म्हणू लागलो तर आश्रव तत्वाचं स्वरूप आपल्याला समजलं नाही. म्हणजे हे नीट समजून घ्यायचंय की जे आश्रव बंधाला कारण आहे ते मोक्ष मार्गाला कारण बिलकुल असतच नाही. म्हणून ह्यातनं आपल्याला काय बोध मिळतो की शुद्ध भावच मोक्षाला कारण आहे. मग त्यामध्ये परत आता शुक्ल ध्यानाचे जे भेद केलेले आहेत तर त्या 4 भेदांमध्ये कसं आहे, शुक्ल ध्यानाचे जे 4 भेद आहेत त्याच्यामध्ये एकत्व वितर्क विचार, पृथक्व वितर्क विचार असे भेद केलेले आहेत. सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्ती. मग ह्या सगळ्यांमध्ये परत कसं आहे, आता बुद्धिपूर्वक तर शुद्धोपयोगच आहे आणि बुद्धिपूर्वक शुद्धोपयोग असताना तिथं अबुद्धिपूर्वक अवस्थेमध्ये कशी दशा असते हे समजून सांगण्यासाठी काय केलेलं आहे, असे भेद केलेले आहेत. मग यातनं आपल्याला काय लक्षात येतं की धर्मध्यान असो की शुक्ल ध्यान असो सगळ्यांमध्ये काय आहे, एक शुद्धोपयोगच आहे. कमी स्थिरता त्याचंच नाव काय ठेवलं, धर्मध्यान, आणि विशेष स्थिरता त्याचंच नाव काय केलं, शुक्ल ध्यान. पण सगळ्यात आहे मात्र शुद्धोपयोगच आहे. मग हे जर लक्षात आलं तर आपण काय लक्षात घेतो की अशा पद्धतीने दोघांमध्ये विषय तर एकच आहे. कोणता विषय, की शुक्ल ध्यानामध्ये असो की धर्मध्यानामध्ये असो परमशुद्ध निश्चय नाही किंवा अभेद वृत्तीचा विषय असलेला जो कारण परमात्मा आहे तोच विषय आहे. आणि पर्याय जी प्रगट होते ज्ञान पर्याय साधन त्याच्यामध्ये मतिज्ञान श्रुतज्ञान हे साधन धर्मध्यानासाठी वापरलेलं आहे. आणि शुक्ल ध्यानाचा आता पाहताना कसं केलेलं आहे की शुक्ल ध्यानाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये मात्र विषय जरी तोच आहे कारण परमात्मा, परंतु आता पृथक्व वितर्क विचार, एकत्व वितर्क विचार असं जे सांगितलेलं आहे 4 भेद, तर त्यामध्ये पृथक्व वितर्क विचार हे सगळं कसं असतं की एका योगावरून दुसऱ्या योगावर संक्रांती होत असते आणि तिथं जी संक्रांती होत असते ती कशी असते, बुद्धिपूर्वक तर नसते, अबुद्धिपूर्वक कोटीमध्ये अशी संक्रांती चाललेली असते.
मग ती संक्रांती कधी अर्थ संक्रांती असते, कधी व्यंजन संक्रांती असते आणि कधी योग संक्रांती असते. मग आता अर्थ संक्रांती होताना कसं असतं की ध्यान करण्यायोग्य जो पदार्थ असतो आणि त्या पदार्थाचं काय होतं, एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर संक्रांती म्हणजे बदल होत असतो. मग अशा रीतीने तिथं ध्यान करण्यायोग्य पदार्थ द्रव्य आणि त्या द्रव्याला सोडून कधी पर्यायाचा विचार आला, कधी पर्यायाला सोडून द्रव्याचा विचार आला, तर याला म्हणायचं अर्थ संक्रांती. पण हे बुद्धिपूर्वक असतं की अबुद्धिपूर्वक असतं? अबुद्धिपूर्वक असतं. आणि व्यंजन संक्रांती म्हणजे काय घेतात? व्यंजन म्हणजे वचन आणि संक्रांती म्हणजे बदलणं. मग एका वचनाचं अवलंबन घेतलं होतं ते सोडून दुसऱ्या वचनावर गेलो, नंतर परत तिसऱ्या वचनावर गेलो, तर ही झाली व्यंजन संक्रांती. नंतर योग संक्रांती कशी असते? काय योग सोडून मनोयोगाला ग्रहण करतो किंवा वचन योगाला ग्रहण करतो आणि परत ते सोडून काय योगाला ग्रहण करतो, म्हणजे असं कुठल्या एका योगावरून दुसऱ्या योगाला जातो, ती योग संक्रांती आहे. आणि हे कुठं चाललेलं आहे? ही योग संक्रांती निर्विकल्प अवस्थेमध्ये बुद्धिपूर्वक नसते, अबुद्धिपूर्वक असते. आणि जो निर्विकल्प बुद्धिपूर्वक आहे त्याला ही अबुद्धिपूर्वक होणारी संक्रांती पकडीमध्ये येत नाही, म्हणजे तो ग्रहण करत नाही छद्मस्त जीव. मग अशा रीतीने सूक्ष्म रूपाने चाललेला आहे. आणि त्या संक्रांतीला, बदलण्यालाच, परिवर्तनालाच विचार म्हटलंय. एरवी आपण विचार काय करत असतो? ह्रस्व लिहित असतो वि, पण विचार इथं दीर्घ केलेला आहे, तर त्या विचारचा अर्थ काय? संक्रांती असा अर्थ आहे. मग अशा रीतीने हे कसं आहे? पृथक्त्व वितर्क जे शुक्ल ध्यानाचा पहिला भेद आहे, तर त्यामध्ये अशा रीतीने बदल होतो. त्याच्यानंतर आता दुसरा जो प्रकार आहे की एकत्व वितर्क. एकत्व वितर्कामध्ये कसं असतं की आता संक्रांती होत नाही, म्हणजे आता तिथं एकत्व वितर्कामध्ये फक्त एका विषयावर त्यांचं असतं. आणि अशा रीतीने एकत्व वितर्क विचार हे शुक्ल ध्यानाचा दुसरा भेद घेतला. त्याच्यानंतर तिसरा भेद कसा आहे? सूक्ष्म क्रिया प्रतिपादी. नावावरनच लक्षात घ्यायचं की जिथं सूक्ष्म क्रिया राहिलेली आहे त्याला म्हणायचं सूक्ष्म क्रिया प्रतिपाती. प्रतिपाती म्हणजे ती पण काय झालेली असते? सुटलेली असते. म्हणजे सूक्ष्म क्रियेचा प्रतिपाद झाला आणि विपरीत क्रियानिवर्ती हा झाला चौथा भेद. मग अशा पद्धतीने हे सगळे कशाचे भेद सांगितले जातात? शुक्ल ध्यानाचे भेद आहे. मग आता हे आपल्याला समजून काय फायदा? तर हे शुक्ल ध्यान आज होत नाही, मग आपल्याला व्हायला पाहिजे असे आकुलता करत बसलो तरी होणार नाही. तर आपण स्वभावात राहिलो तर एक दिवस सहज हे प्रगट होणार आहे. पण मला शुक्ल ध्यान व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मी आता असं करेन तसं करेन म्हणून फक्त पर्यायाचाच आपण विचार करू लागलो तर त्या विचाराचा काहीच उपयोग नाही. म्हणून आपल्याला तर स्वभावाचा विषय करून सतत स्वतःला जाणणं एवढंच प्रयोजनभूत आहे. आणि ते सोडून जर आपण हे धर्मध्यान आहे, शुक्ल ध्यान आहे, हे कसं होईल, हे कसं होणार नाही, असेच फक्त विचार करू लागलो तर ते विचार करून आपल्याला कधीच ध्यानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून कसं आहे की धर्मध्यान असो की शुक्ल ध्यान असो, दोन्हीमध्ये विषय तर सेम आहे. कारण परमात्मा, अभयवृत्तीचा विषय. आणि जाणणाऱ्या पर्यायामध्ये अल्प स्थिरता आहे म्हणून त्याला धर्मध्यान म्हटलं, विशेष स्थिरता आहे म्हणून त्याला शुक्ल ध्यान म्हटलंय. मग ध्यानाची सवय आहे की नाही? आपल्याला सवय खूप आहे. साधं टीव्ही आणायचं आहे तर बसता, उठता, चालता, बोलता काय विचार असतो? टीव्ही टीव्ही टीव्ही. असं तिथं असं बसावं लागतं का? डाव्या हातावर उजवा टीव्ही, डोळे झाकून मग आता मला टीव्ही आणायचा आहे असा विचार करावा लागतो का? तर तिथं लगेचच आपलं सतत ते आर्तरौद्र ध्यान चालूच आहे आणि त्याला काहीच आपल्याला कुठलं आसन वगैरे लागत नाही. मग त्याच्या ऐवजी आपण आता स्वभावाकडे दृष्टी दिली आणि स्वभावाचं वेदन करू लागलो तर हे धर्मध्यान करण्यासाठी विशिष्ट आसन असेल तर अनुभूती होते, आसन नसेल तर अनुभूती होत नाही. असा काही आसनाशी संबंध नाही.
म्हणून महापुराणमध्ये काय म्हटलंय, देहावस्था पुनर्यायेव, देहावस्था पुनर्यायेव न स्यात् ध्यान उपरोधिनी तत् अवस्था मुनिः ध्यायेत स्थित्वा अधिशय्यवा, की देहाची अवस्था कोणती पण असो ती ध्यानाला अडथळा करीत नाही. मग बसलेली अवस्था असो, उभं राहिलेली अवस्था असो की पहुडलेली अवस्था असो, सगळ्या आसनांमध्ये विषय आणि साधन जर योग्य असेल तर तिथं तो अतिंद्रिय आनंदाला लगेचच प्राप्त होतो, वेगळा क्षण नाही. म्हणजे कोणत्याही आसनामध्ये आपण स्वतःला जाणून आनंदी जीवन जगू शकतो. पण आपण म्हटलं की असं बसल्यावर मंदिरात गेल्यावरच ध्यान होतं, म्हणजे घरात मग सगळं संसार करायलाच आपण मोकळे झालो, तर चालता बोलता बसता उठता मी एक जाणणारा जीव आहे असं आपलं जानन रूपाने परिणती झाली तर आपलं ध्यान प्रत्येक क्षणी स्वतःच सुरू झालं आणि शुभ भावातनं शुद्ध भाव झाला की परत शुभ भावात आलो, परत शुद्ध भाव झाला आणि असं शुभ शुद्ध करू लागलो तर आपण एक दिवस पूर्ण आनंदाला प्राप्त होतो. सगळ्यांना उदाहरण कुणाचं आवडतं, भरत चक्रवर्ती. भरत चक्रवर्ती घरात असून विरक्त होते आणि त्यांना 48 मिनिट, 2 घडी का संसार म्हणतो ना, की 48 मिनिटांमध्येच काय झालं, केवळ ज्ञान झालं. मग आपल्याला सुद्धा उगीच मुनी व्हायचं, वर्षानुवर्ष साधना करायचं, ते काय उपवास वगैरे तपश्चर्या करायची, आपण सुद्धा भरत चक्रवर्ती प्रमाणेच काय करायचं, खटकन मोक्षाला जायचं. बरोबर आहे ना? तर असं म्हणून आपण काहीच साधनेचे संस्कार केले नाहीत तर काहीच उपयोग नाही. भरत चक्रवर्तीचा पूर्व इतिहास काय आहे, पूर्व भवात ते भावलिकी मुनिराज 16,000 वर्ष होते आणि 16,000 वर्षांमध्ये ते सहावं काय करत होते, गुणस्थान झुलत होते. म्हणजे त्यातनं काय लक्षात आलं, इतकी मोठी साधना केली त्यांनी, त्यामुळे आता सतत त्यांना एक परम कारण परमात्माच दृष्टीमध्ये येतो. कुठेही असला तरी तो स्वतःचाच विचार करतोय. वंदनमाला वगैरे 96,000 राण्यांच्या महालांच्या तोरणद्वारावर बांधलेल्या आहेत. वंदनमाला कशाचं प्रतीक आहे, 24 तीर्थंकरांचं प्रतीक आहे. आणि त्या सगळ्यांमधनं त्याला बोध सतत काय मिळतो, मी भगवान आत्मा आहे, जाणणार आहे, मला पराची गरज नाही. म्हणून त्यांचं चरित्र जर वाचलं, मी परमहंसनाथ आहे. हंस जसा नीरक्षीर विवेक करतो तसा मी पण शरीरापासून अत्यंत भिन्न आहे. असं प्रत्येक क्षणी ते स्वभावाचं वेदन करून मार्गस्थ झालेले आहे. आणि अशा रीतीने इतकी आतमध्ये दृढता आहे अनुभूतीची, म्हणून 48 मिनिटांमध्ये काय झालं, सगळे 6 गुणस्थान अनेक वेळा झुलले तेवढ्या वेळात सुद्धा, आणि परत 8व्यातनं श्रेणी मांडून पुढं मोक्षाला पण गेले. मग ह्या सगळ्यातनं आपल्याला बोध काय मिळतो, की आपण स्वतःमध्ये राहिलो तर आपण मार्गस्थ होणार, आणि स्वतःमध्ये राहिलो नाही तर आपण मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून ध्यान हे समजून आपल्याला काय फायदा होतो, की ध्यानाचा प्रत्येक क्षणी जीवनात उपयोग आहे. काय उपयोग आहे, शांतीसाठी, अतिंद्रिय आनंदासाठी. बाहेर कुठं विकत मिळते का शांती, दुकानात इतर माल मिळेल, किराणा माल मिळेल किंवा काय भुसार माल मिळेल किंवा आणखी दुसरं काय मिळेल, पण शांतीचं दुकान बाहेर कुठं उघडलंय का, कुठंच उघडले नाही. मंदिरात गेलो, मंदिरात शांती कुणाला द्या म्हटलं तर भगवान म्हणतात, तू आत पाहत माझ्याप्रमाणे साधना कर, मिळेल शांती. माझ्याकडे पाहत बसला तर मिळणार नाही. म्हणजे त्यांनी जशी स्वतःची साधना केली तसं आम्ही स्वतःची साधना केली तर आम्ही मार्गस्थ होणार, अन्यथा नाही. म्हणजेच कुठेही गेलो तरी आज स्वभावाचं वेदन केलं तरच आपण शांतीला प्राप्त होतो. म्हणून बाहेर आज अनेक प्रकारे लोक ध्यान करतात. विपश्यना ध्यान तो ध्यानच आहे, प्रेक्षा ध्यान द्या,
तुलसीदासांनी का कुणीतरी काढलेला आहे, तुलसी आचार्य. मग अशा रीतीने प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करायला सांगतात. कुणी आज्ञाचक्र जागृत करा म्हणतात, कुणी कुंडलिनी जागृत करा म्हणतात. पण ध्यान एकच आहे, सम्यक ध्यान. की विषय जर स्वतःचा कारण परमात्मा घेतला आणि आपास मतिज्ञान शुद्धज्ञानाचं प्रमाणात्मक साधन घेतलं आणि स्वतःला जाणलं तर आत्ताच आपण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होणार, वेगळा क्षण नाही. म्हणून ध्यान, बाहेरचं ध्यान तर खूप केलंय, आता फक्त स्वतःला जाणण्याचं ध्यान करायचंय. आणि ते जमत नाही म्हणून मग परत काय सांगितलं, पृथ्वी धारणा, अग्निधारणा, वायुधारणा, जलधारणा, तत्वरूपवती धारणा, हे 5 धारणेने सहित पिंडस्थ ध्यान सांगितलं. नंतर रूपस्थ ध्यान, रूपातीत ध्यान आणि पदस्थ ध्यान असे प्रकार घेतले जाणे. मग पिंडस्थम स्वात्मचिंतनम म्हणजे त्या पिंडस्थ ध्यानातनं स्वतःच्या अनंत गुणांचा पिंड घ्यायचा आहे. रूपस्थम चिद्रूपम, मग त्या भगवंतांच्या रूपातनं आपल्या चैतन्य रूपाला जाणलं तर रूपस्थ ध्यान झालं. रूपातीतम निरंजनम, आणि जे रूपाच्या अतीत आहे त्याला म्हटलं निरंजन. अंजन म्हणजे कालिमा, द्रव्यकर्म, भावकर्म, न कर्माची कालिमा ती अंजन. आणि रूपातीतम निरंजनम, जे रूपाच्या अतीत आहे त्याला म्हटलं निरंजन. मग यातनं काय लक्षात येतं, सिद्ध भगवान जसे अशरीरी आहे तसा मी अशरीरी असं जाणलं तर रूपातीत ध्यान झालं. पण आपलं ध्यान कुठं चाललंय सारखं, असाच खायला मेनू पाहिजे, असंच कपडे पाहिजेत, असेच दागिने पाहिजेत, सारखं परवस्तूचं ध्यान आहे. जसं एक मनुष्य गावाला निघालेला आहे आणि त्याने बरोबर खूप दागिने घेतले मुलीच्या लग्नासाठी, आणि आता घरी पोहोचायचं आहे. एका रेल्वेमध्ये तो गेला, बसला आणि काही वेळ रेल्वे चालू झाली आणि एका ठिकाणी थांबली. आणि ते असं स्टेशन असतं की काही सुरक्षा नाही आहे. आणि तिकीट चेकर आल्यानंतर त्याने आपलं तिकीटच दिलं नाही. आणि मग त्याने कुठं बसवलं त्याला, एका मोडक्या खोली, मोडकी दारं, मोडक्या खिडक्या, अगदी गार वारा वाहतोय आणि एक मोडकी खुर्ची आहे. आणि ती खुर्ची इतकी मोडकी की हल्लं की तुटेल अशी, आणि त्या ढेकुण इतकी आहे की सारखं त्याला चावतायतच चावतायत. पण ह्याचं ध्यान काय आहे, दागिने सुरक्षित आहेत न सांगता कळतो बघा आपल्या ध्यानात. जे विषय त्याच्या डोक्यात कोणता आहे, दागिने माझे सुरक्षित आहेत म्हणून तो निवांत आहे. आणि आता 8 तास तिथं रेल्वे थांबणार म्हणून तो प्रथमतः भयभीत होता. पण आता संपत आली वेळ की पटकन तिकीट दिला आणि गाडीत जाऊन बसला. कारण ऑफिसमध्ये कोण चोर येणार नाही, कोणी त्याचा हडप करणार नाही म्हणून त्याने ती योजना केली. आणि सगळ्यांना शंका वाटत होती, एवढा सगळे माणूस असताना त्याने का तिकीट काढलं नाही. पण नंतर सगळ्यांचं समाधान झालं की याने सुरक्षेसाठी असं डाव साधलाय. मग बघा, प्रत्येक क्षणी गार वारा वाहताना, ढेकूण चावताना मनात काय चालू आहे त्याच्या, दागिने सुरक्षित आहे. हे कोणतं ध्यान आहे, अपध्यान आहे, पराचं ध्यान आहे. मग तसं आता आपण चालताना माझ्या अनंत गुणांची स्टेट आज सुरक्षित आहे. बोलताना मी बोलणारा नाही, जाणणार आहे. खाताना खाणारा नाही, जाणणार. अशा रीतीने प्रत्येक क्षणी आपण आपल्यामध्ये सावधान राहिलो तर आपलं सम्यक ध्यान सुरू झालं. आणि असं जर आपण प्रॅक्टिकल करू लागलो तर प्रत्येक क्षणी निराकुल आनंद भोगू शकतो. म्हणजे असं बसल्यावरच ध्यान करायचं असतं असं नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं महापुराणमध्ये, देहाची अवस्था कोणती असो ती ध्यानाला अडथळा करत नाही. म्हणून काय सांगितलं, स्थित्वा स्थित्वा अधिशय्यवा, उभे असा, बसलेले असा की पहुडलेले असा, कोणत्याही अवस्थेमध्ये हा मी चिदानंद म्हणून जाणलं तर ते आपलं काय झालं, सम्यक ध्यान झालं. मग बघा, आपण सारखं विवळत बसतो, मला असं झालं, तसं झालं, तसं झालं, असं झालं. तुम्हाला सारखं काय पाहिजे, धर्म पाहिजे, माझ्याकडे बघायला नको, असं रडत बसतो. रडल्याने निषेध कशाचे बांधले, रोगाचे. आणि आजपासून प्रयोग काय करायचा आहे, ध्रुव स्वभावात रोगच नाही. काय औषध लावायचं आता आपल्याला, ध्रुव स्वभावात रोग
एकटा आलो, एकटा राहणार, एकटा जाणार आणि माझ्याकडे कोणी लक्ष देऊच नाही, कारण आज त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे उद्या ते आजारी पडणार आणि मी त्यांच्याकडे लक्ष देत बसणार. कशाला असला संसाराचा धंदा करत बसायचा आता. म्हणून कुणी नाही लक्ष देत, चांगलं आहे, माझी उत्तमपैकी निर्जरा होत आहे. कळलं का तंत्र? निर्जरेचं हे तंत्र आहे की आपण एकट्यामध्ये जितका पुरुषार्थ करतो तितकं ती असंख्यात गुणश्रेणी पटीने निर्जरा होते. कारण पाप एकटंच केलं होतं ना, त्यामुळे भोगायला कुणाला लागतंय? एकट्याला. कुणी वाटून घेतं का आपल्या वेदना? नाही. एवढं तर निश्चित आपल्याला निर्णय आहे. म्हणजे आपल्या वेदना कुणी वाटून घेऊ शकत नाही. म्हणजे परद्रव्य परजीव आपले बिलकुल पूर्वीही नव्हते, आताही नाहीत आणि पुढेही असणार नाही. हे जर छानपैकी लक्षात आलं तर आपण आकुलता व्याकुलता करणार नाही. म्हणजेच आपल्याला प्रत्येक क्षणी जाणीव काय होणार?